नमस्कार. मी सरपंच शरद आरगडे, सरपंच ग्रामपंचायत सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या ग्रामपंचायतीने नुकताच गावामध्ये मुलं पालक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर करत असताना अतिशय वेळ नको तिथं वाया जातोय, मुलांची गुणवत्ता ढासळते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं मुलांचे आजार पण वाढत आहेत मोबाईलमुळं. तर त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगा वाजवला जातो. 6 वाजता जेव्हा भोंगा वाजतो तेव्हा मुलं अभ्यास करायला बसतात आणि पुन्हा एकदा 8 वाजता भोंगा वाजतो. असे 2 तास मुलांनी अभ्यास करायचा. त्यावेळेस मोबाईल, सोशल मीडिया, टी व्ही सगळं बंद ठेवायचं आहे. पालकांनी देखील सगळं मोबाईल बंद ठेवून मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे, मुलांच्यावर लक्ष द्यायचं आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या एकमेकाशी कुटुंबामध्ये गप्पा मारल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही हा प्रकार चालू केला आणि याचीच बातमी ज्यावेळेस आम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला टाकली त्यावेळेस श्रीरामपूरचे मयूरदे यांनी ती बातमी बघितली आणि त्यांनी मला संपर्क केला की त्यांनी सांगितलं की तुम्ही जो काही विषय हाताळला याच्याशीच निगडीत आम्ही देखील चित्रपट तयार केलेला आहे आणि तो चित्रपट मोबाईलचा दुष्परिणाम काय आहे याच्यावर दाखवलेला आहे, त्याच्यावरचे उपचार पण दाखवलेत. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलेली गोष्ट मला पटली, तो चित्रपट खरंच गावात पालक आणि विद्यार्थ्यांना दाखवला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून आम्ही तो चित्रपट ग्रामपंचायतीच्या वतीने दाखवला. ग्रामपंचायतीचे चित्रपट दाखवल्याच्या नंतर गावातील सर्वांचे अभिप्राय खूप छान आले. त्यांनी आम्हाला लोकांनीच देखील आम्हाला सांगितले की असे चित्रपट दाखवणं गरजेचं आहे. मनोरंजनाचे चित्रपट तर सगळेच आहेत, परंतु आजकाल काही घेण्यासारखं त्याच्यामध्ये नसतं. आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक आता सोशल मीडियाचं सुद्धा दारू तंबाखूसारखं व्यसन लागायला लागलेलं आहे. याच्यातून थोडंसं दूर होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि हा प्रारण नावाचा चित्रपट सर्वांनीच, आपल्या पालकांनी तर बघावं पण विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे. दोघांनी एकत्र येऊन बघितला पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या माध्यमातून बाहेर येणार आहोत आणि आपल्याला खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये वेळ देणं हे कळणार आहे. याच्यासाठी प्रारण हा चित्रपट सर्वांनी पाहावा असं मी सगळ्यांना विनंती करतो.